नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर. ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य यामधील चॅप्टर क्रमांक 2 ग्राहक शिक्षण व जागृती याला आपण सुरुवात केलेली आहे. आणि या चॅप्टरमधील शेवटचं लेक्चर आपण आज घेणार आहोत. आपल्या इथपर्यंत आलं होतं की मागील लेक्चरमध्ये आपण स्वयंसेवी ग्राहक संघटनांची कार्य बघितलेली आहे. त्यानंतर आता शेवटून दुसरा मुद्दा, स्वयंसेवी ग्राहक संघटनांच्या मर्यादा. कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये जो काही परिपूर्णता जोपणा आहे किंवा शार्पनेसपणा आहे तो आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाच्या माध्यमातून होत असतो. असं जरी असलं तर हे काम करत असताना काही सीमारेषा त्या ठिकाणी प्राप्त होतात, ज्याला आपण लक्ष्मण रेषा असंही म्हणू शकतो, की त्या रेषेपर्यंत जाणं किंवा ती मर्यादा ओलांडणं हे त्या संघटनेच्या कामासाठी एक अडथळा निर्माण करणारं असतं. स्वयंसेवी ग्राहक संघटना आपल्या माध्यमातून परिपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करतात. असं करत असताना त्यांना ज्या काही अडचणी येतात किंवा मर्यादा येतात ते पुढील मुद्द्यांमधून आपल्याला शिकायचं आहे. आजकाल आपण बघतो की विभिन्न प्रकारच्या वस्तू व सेवा यांच्या खरेदीसाठी इंटरनेटचा वापर आपण करतो. आजकाल इंटरनेट व मोबाईल आणि कॉम्प्युटर यासारख्या सुविधांमुळे संपूर्ण जग एक मोठी बाजारपेठ बनलेला आहे. त्यामुळे जगातील ग्राहक व व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. व्यवसायाच्या या प्रचंड विश्वासाबरोबरच ग्राहकांच्या समस्याही तेवढ्याच प्रमाणात वाढलेल्या आहेत. अर्थातच ग्राहक संघटनांना या आव्हानांना सामोरं जावं लागतं. स्वयंसेवी ग्राहक संस्थांसमोर असलेली काही महत्त्वाच्या मर्यादा आणि मर्यादांनंतर आव्हाने आपण बघणार आहोत. यामध्ये पहिला आहे ग्राहकांतील अज्ञान. आज भारतासारख्या देशांचा विचार जर केला तर साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आहे. असं जरी असलं तरी जो व्यक्ती साक्षर आहे हा साक्षर व्यक्ती देखील वस्तू व सेवांची खरेदी करत असताना चिकित्सकपणाने वस्तू खरेदी करेलच असं नाही. आणि आज भारतामध्ये बराच मोठा समाज दारिद्र्य रेषेखालील देखील आपल्याला बघायला मिळतो. जाहिरातीमध्ये वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी खोटी प्रलोभने दाखवली जातात. यामध्ये बऱ्याचशा वस्तूंमध्ये जाहिरातीमध्ये जी क्षमता दाखवली जाते किंवा जे ज्ञान लोकांना दिलं जातं ते प्रत्यक्ष त्या वस्तूमध्ये नसतं. काही ग्राहकांची अशी मनोवृत्ती असते की आपली गरज पूर्ण करण्यासाठी आहे ते पदरामध्ये पाडून घ्यायचं आणि त्या वस्तूपासून काही दोष निर्माण जर झाला तर त्या संदर्भात काही वक्तव्य करायचं नाही किंवा काही बोलायचं नाही. भले त्या वस्तूची मागणी नंतर करायची नाही, परंतु तक्रार करायची नाही. आज भारतासारख्या देशामध्ये ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की यामध्ये जवळजवळ 60 ते 70% लोकांना तक्रार निवारण मंच जो आहे याची माहितीच नाही, किंवा 30-40% लोक आहेत ज्यांना माहिती आहे ते देखील या मंचाकडे डोळेझाक करतात किंवा त्यांनी जी वस्तू खरेदी केलेली असते या वस्तूचं मूल्य खूप कमी असतं. त्यामुळे तक्रार करून वादात सापडण्यापेक्षा त्या वस्तूकडे खरेदीकडे डोळेझाक करणं याचाच वापर यामध्ये केला जातो. परंतु एका ग्राहकामुळे अनेक ग्राहक फसतील व इतर ग्राहकांसाठी आपण रोल मॉडेल व्हावं अशी मनोवृत्ती आज तरी भारतीय ग्राहकांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे आपण डोळे असून आंधळा
असा प्रकारचा भारतीय ग्राहक आपल्याला दिसून येतो. त्याला ज्ञान आहे, तो साक्षर आहे. असे ग्राहक देखील या स्वयंसेवी ग्राहक संघटनांना पाहिजे तशी जी काही मदत आहे ही करताना दिसून येत नाही. दुसरी मर्यादा आहे ग्राहक संघटन. कुठलंही काम करायचं असलं किंवा आपल्याला कुठल्याही समस्येला जर सामोरं जायचं असेल तर एकट्याचं काम त्या ठिकाणी नाही, त्यासाठी संघटना आवश्यक असते. भारतासारख्या देशामध्ये बरीचशी लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये विस्तारलेली आहे आणि काही ग्रामीण भाग अतिशय दुर्गम भागामध्ये आहे, डोंगराळ भागामध्ये आहे. आणि या विस्तारलेल्या लोकसंख्येमुळे ग्राहक वर्गाला संघटित करणं हे एक मोठं आव्हान या ग्राहक संघटनांसमोर आहे. अनेक स्वयंसेवी ग्राहक संघटनांनी मोबाईल व्हॅनचा वापर करून ग्रामीण भागात ग्राहकांना संघटित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला देखील मर्यादा आहे. कारण की कुठलीही समस्या ही एका व्यक्तीपुरती किंवा एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित नसते. असं सर्व करत असताना सर्व ग्राहकांना त्या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे आणि इतर ग्राहकांची समस्या ही आपली आहे असं जोपर्यंत भारतीय ग्राहक मनामध्ये ठेवत नाही किंवा मनामध्ये निर्माण करत नाही, तोपर्यंत स्वयंसेवी ग्राहक संघटनांसमोर एक मोठी अडचण या ठिकाणी नेहमीच राहणार आहे. तिसरी मर्यादा आहे अपुरी साधन संपत्ती. भारतामध्ये व्यापार हा भांडवलदारांच्या हातामध्ये आहे. सेवाभावी संस्थांनी अनुचित व्यापार पद्धतीबाबत विरोध प्रकट केला, आवाज उठवला, तरी संघटित व्यापारी वर्गाच्या ताकदीपुढे सेवाभावी संघटनांचा जोर कमी पडतो. सरकारकडून कायदा व अंमलबजावणी यंत्रणेकडून सेवाभावी संस्थांना जेवढी मदत व्हायला पाहिजे तेवढी होत नाही, हे सत्य आहे व सेवाभावी संस्थांच्या कार्यालाही मर्यादा पडू शकते. म्हणजे कुठले काम करायचं असलं किंवा एखादी संघटना तयार करायची असली तर तिच्यासाठी साधनसामुग्री लागते. म्हणजे यामध्ये मनुष्यबळ आहे, भांडवल आहे किंवा विभिन्न प्रकारची साधनसामुग्री आहे. ही साधनसामुग्री या स्वयंसेवी ग्राहक संघटनांकडे उपलब्ध नसते किंवा जो भांडवलदार वर्ग आहे हा संघटित आहे आणि हा भांडवलदार वर्ग संघटित असल्यामुळे तो अनुचित व्यापार करून देखील या सेवाभावी संस्थांना विरोध करतो आणि व्यापारी वर्गाच्या ताकदीमुळे संघटनांचा जोर कधी कधी कमी होताना दिसून येतो. आणि सरकार जो आहे किंवा सरकारकडून देखील कायदा व अंमलबजावणी जशी व्हायला पाहिजे, जेवढ्या ग्राहकांच्या समस्या आहे त्या प्रमाणात होताना दिसून येत नाही. चौथी मर्यादा आपली आहे उत्पादक व्यापारी वर्गाकडून सहकार्य. सेवाभावी संघटनांना व्यापारी उद्योजक वर्गाकडून सहकार्य मिळालं तरच ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेत माल व रास्त भावात वस्तू मिळू शकतील. हा उद्देश सफल होऊ शकेल. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी एखाद्या तक्रारीबद्दल दंड सोसूनही अनेक व्यापारी अनुचित व्यापार पद्धती व भेसळ चालूच ठेवतात. या संपूर्ण वर्गावर नियंत्रण ठेवण्यास सेवाभावी संघटना ज्या आहेत या अपुऱ्या पडताना दिसून येतात. म्हणजे जो व्यापारी वर्ग जो आहे या व्यापारी वर्गाने देखील सहकार्य करायला पाहिजे. कारण की जगातील प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. म्हणजे व्यापारी जरी असला तरी त्याला देखील कुठेतरी वस्तू एखाद्या दुकानातून खरेदी कराव्या लागतात की त्यावेळेस तो स्वतःचा स्वार्थ या ठिकाणी साधतो की उत्पादक आणि व्यापारी वर्ग जे असतील हे ज्या अनुचित व्यापारी पद्धती आहे किंवा आपल्यासारखेच उद्योजक व उत्पादक यांच्याकडून काही चूक झाली असेल तर त्या चुकीला पाठीशी घालण्याचा एका प्रकारचा प्रयत्न यामध्ये करताना दिसून येतात.
पुढची मर्यादा आपली आहे मनुष्यबळाचा अभाव. कुठल्याही सेवाभावी कार्यासाठी मोबदला मिळत नाही किंवा मोबदला अपेक्षित नसतो. आजच्या प्रचंड महागाईच्या काळामध्ये केवळ सेवा म्हणून किंवा निरपेक्ष काम करणारे कार्यकर्ते मिळणे हे अवघड गोष्ट आहे. यामुळे स्वयंसेवी संस्थांमध्ये काम भरपूर असलं तरी मोबदला अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे मनुष्यबळ सतत अपुरं पडतं. कारण की कुठलीही संघटना जर असेल तर यामध्ये तुम्हाला एक नोकर म्हणून किंवा एक मोबदला घेणारी व्यक्ती म्हणून तुमची नियुक्ती केली जात नाही किंवा तुम्हाला त्या संघटनेमध्ये घेतलं जात नाही. तर समाजासाठी कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता किंवा जर मोबदला मिळत असेल तर अतिशय थोडा मोबदला, तटपुंजा मोबदला घेऊन तुम्हाला समाजासाठी झपाटून काम करावं लागतं. परंतु अशा प्रकारची जी काही मानसिकता आहे ही भारतीय ग्राहकांमध्ये आपल्याला काही दिसून येत नाही व त्याचा जो परिणाम जो आहे हा इतर लोकांना या ठिकाणी सोसावा लागतो. त्यानंतर पुढचं शेवटची मर्यादा आहे सरकारी पाठबळ. सरकारने भारतीय मानक संस्था तसेच अनेक प्रयोगशाळा उभारून ग्राहक संघटनांना वस्तू व सेवांची चाचणी करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. हे खरं असलं तरी अनेक उत्पादक व्यापारी भ्रष्टाचाराचा अवलंब करून या संघटनांचा मूळ हेतूच निष्प्रभ करतात. सेवाभावी संघटनांच्या प्रयत्नामुळे शहरात मोटर गाड्यांसाठी प्रदूषण चाचणी केंद्रातून अनेक मोटर गाड्यांची तपासणी होते. त्यात मोटर मालकांनाच भुर्दंड पडतो, परंतु वाहन उत्पादक मात्र निर्दोष सुटतात. हे रोजचं चित्र आहे. सरकारी स्तरावर सेवाभावी संघटनांना जर पुरेसं पाठबळ मिळालं नाही तर त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतात. यामध्ये आपण बघतो की सरकारच्या माध्यमातून ज्या काही विभिन्न प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा टेस्ट करणाऱ्या ज्या प्रयोगशाळा आहे, या प्रयोगशाळा देखील सरकार आणि व्यापारी वर्ग यांच्याच तालावरती चालताना दिसतात. आणि ह्या प्रयोगशाळा आणि जिथं काही छोट्या मोठ्या सरकारी यंत्रणा असतील त्यांना पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याचं चित्र दिसून येतं. जसं की आपण बघतो की आपल्या ज्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर असतात याची PVC घ्यावी लागते, पोल्युशन अंडर कंट्रोल. आणि हे घेतल्यानंतर आपल्या वाहनातून जर काही प्रदूषण तयार झालं तर त्याचा दंड आपल्यालाच भरावा लागतो. तसं जर बघितलं ही जबाबदारी कंपनीची आहे. कारण की कुठल्या वाहनामध्ये प्रदूषण निर्माण करण्यासाठी ग्राहक काही प्रयत्न करत नाही, म्हणजे ही चूक कंपनीची असताना भूदंड मात्र ग्राहकांना भरावा लागतो. किंवा कधी कधी त्यांचं जर आपल्या एखाद्या कारणे जर त्या ठिकाणी जर प्रदूषणची कक्षा जर तोडली आणि आपण कंपनीकडे तक्रार जर केली तर ते सांगतात की तुम्ही वेळेवर सर्व्हिसिंग केल्या होत्या का. आपण सर्व्हिसिंग नाही म्हटलं तर ते म्हणतात चुकी तुमची. पण जेव्हा आपण खरोखर वेळेवर सर्व्हिसिंग करून देखील गाडीमधून जर काही प्रॉब्लेम तयार जर झाला तर ते सांगतात की तुमची कार आमच्याकडे आणून रिपेअर करून घ्या. म्हणजे चुकी त्यांची असून देखील त्या ज्या काही उत्पादक व संघटना ज्या आहेत या मात्र प्रत्यक्ष स्वतः जबाबदारी घेताना आपल्याला दिसत नाही. हा एक मोठा तोटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. पुढील मुद्दा आपला आहे आता स्वयंसेवी ग्राहक संघटनांच्या मर्यादा संपल्या. आणि शेवटचा मुद्दा आपला यामधील आहे स्वयंसेवी ग्राहक संघटनांसमोरील आव्हानं. आता कोणती आव्हानं आहेत? भारतात ग्राहक चळवळ सुरू होऊन जवळजवळ 50 वर्ष झाली. या काळात शहरात गावात मिळून हजारो ग्राहक संघटना अस्तित्वात आल्या, परंतु त्यांच्या समोरील आव्हाने कमी न होता वाढतच गेली आहेत. त्यातील काही महत्त्वाची आव्हाने पुढील प्रमाणे आहे. यामध्ये पहिलं आहे ग्राहकाची मानसिकता. भारतातील बहुसंख्यक जनता अल्प उत्पन्न गटाखाली येते. एक उक्तीप्रमाणे ठेविली अनंता तैसेची राहावे अशी मनोवृत्ती जोपासलेल्या भारतातील कनिष्ठ व मध्यमवर्गीय जनतेत कमालीची सोशिकता आहे व अन्यायाविरुद्ध दाद मागणे, श्रमाचा पैशाचा योग्य मोबदला पदरात पाडून घेणे याबाबत भारतीय ग्राहक वर्ग अतिशय उदासीन आहे. ही मानसिकता बदलून न्याय मिळवून देण्याची वृत्ती ग्राहकातच वाढवणे हे ग्राहक संघटनेसमोरील मोठं आव्हान आहे. ग्राहकाने तक्रार केल्यास, वादविवाद केल्यास
पुरावे सादर करणे, कारवाईमध्ये वेळ घालवणे हे बहुतेक ग्राहक वर्गास परवडत नाही व त्यांच्या वतीने लढणे हे आव्हान सेवाभावी संस्थांना पेलणे आवश्यक आहे. म्हणजे ग्राहकांची मनोवृत्ती जर बघितली तर जसं आपल्याला देव ठेवेल त्याच पद्धतीनं आपण राहावं, आपल्या काही हातात नाही अशी ग्राहकांची मनोवृत्ती आहे. किंवा काही ग्राहकांना एखाद्या वस्तू किंवा सेवेबद्दल तक्रार करण्याची मानसिकता तयार जर झाली तर यासाठी खूप वेळ लागेल आणि आपण हा वेळ खर्च करण्यापेक्षा दुसरं काम केलेलं बरं अशी मनोवृत्ती ग्राहकांची आहे. त्यामुळे ज्या स्वयंसेवी ग्राहक संघटना ग्राहकांना त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी जे मदत करतात त्यांना ह्या ग्राहकांच्या मानसिकतेमध्ये बदल करणं हे अतिशय अवघड असं काम आहे. आणि हे काम पेलवण्याचा प्रयत्न ह्या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या माध्यमातून करणं हे एक मोठं आव्हान आहे. की अन्यायाविरुद्ध किंवा श्रमाचा योग्य मोबदला आपल्याला मिळाला नाही किंवा एखाद्या वस्तू किंवा सेवेपासून आपलं नुकसान जर झालं तर त्या अन्यायाविरुद्ध लढण्यापेक्षा त्या गोष्टीपासून दूर जाणं किंवा ती वस्तू खरेदी न करणं किंवा ते काम न करणं अशा प्रकारची मनोवृत्ती ह्या भारतीय ग्राहकांमध्ये आहे. ह्या मनोवृत्तीमध्ये बदल करणं हे स्वयंसेवी ग्राहक संघटनेसमोरील मोठं आव्हान आपल्याला दिसून येते. यानंतर पुढील मुद्दा आहे तक्रार निवारण यंत्रणेची प्रसिद्धी. भारतामध्ये जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर तक्रार निवारणासाठी परिपूर्ण यंत्रणा उपलब्ध आहे. परंतु या यंत्रणेबाबत ग्राहकांमध्ये फारशी माहिती नाही. कुठे व कशी तक्रार करावी याबाबत विस्तृत प्रमाणावर व सर्वत्र मार्गदर्शन करणं हे भौगोलिकदृष्ट्या एक मोठं आव्हान आहे. म्हणजे आपण बघतो की भारतामध्ये तक्रार निवारण करण्यासाठी त्रिस्तरीय न्याय मंच आहे. या त्रिस्तरीय न्यायमंचाच्या बाबतीमध्ये जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गांना माहिती नाही, तक्रार कुठे करावी, कशी करावी याबाबत माहिती नाही आणि भौगोलिकदृष्ट्या जो काही आपल्या भारताचा जो विस्तार आहे यामुळे तक्रार निवारण करताना बऱ्याचशा अडचणी येतात. की जसं जी काही तक्रार निवारण केंद्र आहेत ही जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत आणि आपण नाशिक जिल्ह्याचा जर विचार जर केला तर नाशिक जिल्ह्यापासून जी शेवटची जी गावं आपली आहेत ही सरासरी 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. 100-200 रुपयाच्या वस्तूपासून ग्राहकाचं काही नुकसान जर झालं किंवा ती वस्तू फॉल्टी जर निघाली तर तो व्यक्ती तक्रार करण्यासाठी ह्या न्यायमंचाकडे एवढ्या लांब येत नाही आणि मग अशाच प्रकारे त्या वस्तूची जी काही वस्तूमधील जो दोष आहे तो तसाच राहून जातो व इतर ग्राहकांना त्याचा जो भूदंड आहे हा सोसावा लागतो. त्यानंतर तिसरी मर्यादा आपली आहे आव्हान आपलं आहे ग्राहकांना शिक्षण देणं. सेवाभावी संस्था शिबिर, कार्यशाळा घेऊन ग्राहकांच्या मोठ्या गटांना ग्राहक संरक्षणाबाबत प्रशिक्षण देण्याचं काम करतात. या संस्थांच्या प्रयत्नामुळे शाळांमधून ग्राहक शिक्षण दिलं जातं. परंतु ग्राहकांबरोबरच व्यापारी उत्पादकांना अनैतिक व्यवसायातील जे काही धोके व दंडात्मक व नागरी कर्तव्ये याची जाणीव करून देणं कार्यक्रमही ग्राहक संस्थांनी हातात घेणं आवश्यक आहे. असं शिक्षण उपक्रम सुरू करणं हे सेवाभावी संघटनांसमोरील एक मोठं आव्हान म्हणता येईल. जेणेकरून सेवाभावी संघटनांच्या माध्यमातून जो ग्राहक वर्ग आहे यांच्यासाठी शिबिरे घेणं, कार्यशाळा घेणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि जो व्यापारी वर्ग आहे, उत्पादक वर्ग आहे यांच्या ज्या अनैतिक कृती आहे या कृतींवरती दंडात्मक कार्यवाही करणं व नागरी कर्तव्य याची जाणीव करून देणं असे कार्यक्रम देखील स्वयंसेवी ग्राहक संघटनांना घ्यायचे आहे. परंतु मर्यादेमध्ये आपण बघितल्याप्रमाणे या स्वयंसेवी ग्राहक संघटनांकडे अपुरं मनुष्यबळ, आर्थिक निधी कमी आणि जी काही संसाधनं आहे यांचा अभाव असल्यामुळे हे सगळे जे काही होणारे जे काही अडथळे आहेत हे दूर करणं हे स्वयंसेवी ग्राहक संघटनांसमोरील एक मोठं आव्हान आपल्याला बघता येईल. त्यानंतर सायबर फसवणुकीविरुद्ध लढा. इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे जगात आर्थिक फसवणुकीचं जे प्रकार आहे हे फार मोठ्या प्रमाणात उघड होत आहे.
सरकारी स्तरावर पोलीस यंत्रणेला देखील सायबर गुन्हे हाताळणे एक मोठं आव्हान वाटत आहे. सेवाभावी संघटनांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या इंटरनेट सेवा संगणक प्रशिक्षण देऊन या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी क्षमतावर्धक करणं गरजेचं आहे. आधुनिक जगातील हे सायबर आव्हान ग्राहक संस्थांनी समजून घेऊन त्यावर कृती करणं आवश्यक आहे. म्हणजे आजकाल आपण बघतो की सायबर गुन्हेगारी याचं प्रमाण वाढत आहे आणि या सायबर जगामध्ये वावरत असताना सायबर फसवणुकीमध्ये होणारे गुन्हे उघड होणं हे एक मोठं आव्हान आहे. कारण की सपोज ग्राहक हा नाशिकमधला असेल आणि गुन्हा करणारा जर जम्मू काश्मीरमधला असेल तर ह्या दोन्ही जे काही गुन्हे उघड करणारे मग सायबर सिक्युरिटी असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल यांची जुळवणी करणं हे एक मोठं आव्हान या स्वयंसेवी ग्राहक संघटनांसमोर आहे. त्यामुळे सायबर फसवणूक होऊच नये यासाठी एक मोठ्या प्रकारचं जे काही ज्याला आपण जागृती जी म्हणतो ती जागृती या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर 5वं मोठं आव्हान आहे तक्रार निवारण जलद गतीनं करणं. बहुसंख्य लोकांचा अनुभव असा आहे की ग्राहक न्यायालयात गेलेली प्रकरणे वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात व त्यात निराकरण पैशाचा व वेळेचा अपव्यय होतो. पुण्यातील एका पर्यटक कुटुंबाने पर्यटन कंपनीच्या परदेशातील निष्काळजी वृत्तीबाबत ग्राहक न्यायालयात केस दाखल केली होती. 14 वर्षानंतर ही केस अजून चालूच आहे व पर्यटक जे कुटुंब आहे यांना झालेल्या ग्राहक संघटनांकडून अन्नधान्य भेसळीविरुद्ध किंवा व्यापाऱ्यांच्या अनिष्ट प्रश्नांबद्दल आवाज उठवला जातो त्याची दखल घेणे सरकारला किंवा संबंधित व्यापारी संघाला भाग पडते. आर्थिक नुकसानीच्या 5 पट खर्च त्यांना केस चालवण्यासाठी लागला आहे. तक्रार निवारण जलद झाले तर त्या न्यायाला अर्थ राहतो. सेवाभावी संस्थांनी हा न्यायदानाचा काळ कमीत पातळीवर आणला तर त्यांच्या समोरील हे आव्हान आवाक्यात येऊ शकेल. मी सुरुवातीलाच म्हटलं की एक मोठं आव्हान आहे. तक्रार निवारण यंत्रणा भारतामध्ये अतिशय दुर्बळ आहे किंवा ती दुबळी बनली आहे किंवा दुबळी बनवली जाते. हे एक मोठं आव्हान आहे की आपण मराठीमध्ये म्हणतो की समोरच्याला विकत घेऊन टाकलं जातं. तसाच प्रकारचा गलिच्छ प्रकार हा न्याय यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो की एखादा तक्रार किंवा एखादं जर काही आपण एखाद्या व्यापाऱ्याविरुद्ध जर गुन्हा दाखल जर केला किंवा आपली फसवणूक दाखल जर केली तर न्यायालयामध्ये ही प्रकरणे वर्षानुवर्ष प्रलंबित असतात. या संदर्भामध्ये वर्तमानपत्रांमध्ये देखील लिखाण केलं जातं की आपल्याकडे न्यायाधीश आणि गुन्हे यांचा रेशो जर काढला तर अंदाजे एका वर्तमानपत्रातील माहितीनुसार 80,000 लोकसंख्येसाठी एक 5 प्रकारचे वकील फक्त आपल्याला दिसून येतात आणि गुन्ह्यांची संख्या मात्र त्याच्या 5 पट आहे. एवढी मोठी समस्या असून देखील तक्रार निवारण करायचं नाही का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी या तक्रार निवारण यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होताना दिसून येतो. त्यामुळे अशा प्रकारची जी अनेक प्रकारची आव्हानं स्वयंसेवी ग्राहक संघटनांसमोर या ठिकाणी आहे. हे जे लेक्चरचे आहे हे आपलं संपलेलं आहे. यानंतर पुढील जे लेक्चर आहेत हे आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. धन्यवाद.